स्ट्रायकिंग बॅट्समन यावेळेस पाहायला मिळतोय प्रदीप आणि गोलंदाजी मार्ग आपण पहिलं षटक या ठिकाणी व्हीआयपी डाईटच्या समोरून चॅम्पियन प्रीमियर लीग 20-21 पर्व पहिला दिवस क्रमांक दुसरा पंकज रॅडम राउंड द विकेट पहिला चेंडू या वेळेस क्या बात आहे बॅकफुटला गेले फक्त स्टिअर केला आणि चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर कट झोन मधून सर जितकी लाईन तुम्ही समोर ठेवणार तितकं मी म्हणेल सीम देखील पाहायला मिळेल. हवेमध्ये चेंडू रिव्हर्स स्विंग करायचं असेल तर शाईन गेल्यानंतर रिव्हर्स स्विंग होत असतो, परंतु नवीन चेंडू रिव्हर्स स्विंग होत नसतो, त्याला तुम्ही सीम करू शकता, त्याला बाहेर वळवू शकता फुल लेंथ वापरून. ओहो यावेळेस गुड लाईन पूर्णपणे फलंदाज अक्रॉस दी लाईन गेले होते, शफल करण्याचा प्रयत्न केला होता, ऑन द टोच खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु लाईन यावेळेस पंकजची चांगली होती. अनइव्हन बाउन्स देखील या ठिकाणी पाहायला मिळाला. सिमेंट खेळपट्टीवर एक्स्ट्रा बाउन्स होतो, परंतु या ठिकाणी मातीची खेळपट्टीवर चेंडू जमिनीवर देखील पाहायला मिळतो. ओ संधी मिळाली, यावेळेस आपला क्लास दाखवलाय वीरेंद्र सेवक स्टाईलने. या ठिकाणी प्रदीप फटका एक्झिक्यूट करतोय, चेंडू डीप स्वीपर प्रदीप इज ऑन फायर. दोन चौकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 3 चेंडू मध्ये 1 डॉट गेलाय आणि 2 बॅक टू बॅक चौकार आले. गुड बॅटिंग प्रदीप ठाकरे. सेन्सिबल स्टार्ट प्रदीपच्या माध्यमातून. ओहो फुललेंचा चेंडू क्या बात आहे. यावेळेस ब्रह्मास्त्रच वापरलं, कारण सातत्याने ज्यावेळेस शॉर्ट पिच चेंडू तुम्ही समोरच्या फलंदाजाला हाताळता त्यावेळेस मी म्हणेल त्या फलंदाजाला एक संधी मिळते, त्याला एक रूम मिळत असतो आणि तो फटका एक्झिक्यूट करू शकतो. परंतु यॉर्कर चेंडूवर तुमच्याकडे हेलिकॉप्टर शॉट नसेल तर मात्र तो फटका एक्झिक्यूट करणं, कॅपिटलाइज करणं फार कठीण असतं. हेच या ठिकाणी पंकजच्या माध्यमातून पाहायला मिळालं. फुलटा चेंडू होता ऑन साइडला, टर्न केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतील, परंतु तो वेग काय करेल, कारण चेंडू यावेळेस बीट 3 चौकार. प्रदीप क्या बात है, क्लासिक बैटिंग, मैग्निफिसेंट टाइमिंग. ओ स्ट्रेट ड्राइव, क्या बात है. एक सौंदर्यात्मक क्रिकेटचं मालक सौंदर्य दाखवलं. क्रिकेटचा महेश येत आहेत. पहिल्या षटक खूप मागडं ठरलं, तब्बल त्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या की ज्यामध्ये ते 40 चौकार होते. जर बघितलं तर सुरुवात जशी प्रदीपच्या माध्यमातून पाहायला मिळाली, पहिला चेंडू स्क्वेअर कट केला डीप थर्डमॅन झोन मध्ये 4 धावा आल्या. त्यानंतर दुसरा चौकार आपण जर बघितला तर कव्हर झोन मध्ये डीप स्वीपर कव्हर झोन मध्ये चौकार आला. त्यानंतर तिसरा चौकार आपण जर बघितलं तर मिड विकेट झोन मध्ये, आणि चौथा चौकार स्ट्रेट ड्राईव्ह. क्रिकेटचा क्लास वीरेंद्र सेहवाग अगदी खेळायचे, विराट कोहली जसे खेळतात आणि सचिन रमेश तेंडुलकर, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर जसे खेळतात, म्हणजे 4 बाजूने चौफेर पद्धतीने ते फटकेबाजी केली पहिल्या षटकामध्ये. 360 फलंदाज प्रदीप. अरुण येत आहेत. गुड बॅटिंग, चांगली टीम बनवली अरुणनी. अलोंग दी कार्पेट हा चेंडू फ्रंट फुटला आले होते, ऑन साइडला टर्न केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतील. अनिकेत लकडे, क्या बात आहे. अजून एक दर्जेदार क्षेत्ररक्षक कैलास असेल, अनिकेत असेल, एक खूप चांगले क्षेत्ररक्षक आहेत. शिवनेरकर या संघामध्ये जर बघितलं
आणि खेळपट्टीवरनं कृपया धावू नका, खेळपट्टीच्या बाजूने तुम्हाला धावायचे, कारण खूप अथक प्रयत्नातून हृदयापासून कष्ट घेतलेत या खेळपट्टीसाठी. तर कृपया आपण खेळपट्टीमधून धावू नका. 17 धावा धावफलकावर. हो, बॅकफुटला गेले, हार्ड पंच केला, टॅप केलाय, धाव येणार नाही. गुड फिल्डिंग पंकज, क्या बात आहे, वेगाने आले होते. कव्हर झोन मध्ये, शॉर्ट कव्हर झोन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 17 धावा धावफलकावर. दुसरं षटक हाताळते महेश सापळे. आतापर्यंत 2 चेंडू हाताळत 1च धाव खर्च केले. ओव्हर द विकेट एक अँगल होतोय, चांगली बॉलिंग. फुलंदाचा चेंडू ऑन साइडला टर्न केला, क्या बात आहे. जशी हवा मी म्हणेल शिवनेरकरांची असेल, परंतु यांना आवडतो फक्त लवंग, कारण पाण्यावर तरंगतोय या ठिकाणी खैरे गावाचा तरंग. क्या बात आहे. चेंडू फरार, मिड विकेट झोन मध्ये येतील 4 धावा. स्कोरर आहेत भूषण बेरे. मी लहानपणी असताना भूषणची बॅटिंग बघायचो, मी फॅन होतो भूषणचा खरंच. आणि स्वप्नील गांगड हे देखील एक चांगले क्रिकेटर. राजू राठोड बद्दल बोलावं तितकं कमीच, आणि मी म्हणेल आमचा लाईव्ह स्ट्रीमर दाखवणारे दाजी. क्या बात आहे, चांगलं मिश्रण जीडीसी लाईव्ह. यावेळेस अनइव्हन बाउन्स पाहायला मिळाला. फलंदाज थोडीशी मी म्हणेल फंबल झाले होते, बॅट्समनला बाउन्स अनइव्हन बाउन्स पाहायला मिळाला, कारण चेंडू अगदी रेषेमध्ये पाहायला मिळाला. छोट्या बॅकलिफ्टने फक्त ऑन साइडला प्लेसमेंट पाहायला मिळाली. एकच धाव मिळाली. या एक धावेने धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या धावफलक पाहायला मिळते 22 धावा. सेन्सिबल स्टार्ट. हो, पॅडल स्वीप केलाय, क्या बात आहे. क्रिकेट विथ अ ब्रेन, क्लास, ओनली क्लास. चेंडू जमिनीला खरंग काल खरिवली प्रीमियर लीग मध्ये अरुण यांच्या बॅटला एकही चेंडू लागला नव्हता, परंतु आज मात्र त्याने स्वतः जबाबदारी खांद्यावर घेतली. कॅप्टन आहेत. हो, इनसाइड आउट, क्या बात आहे, क्लास. आणि चेंडू फरार. या वेळेस देखील आपल्या अरुण आपल्या बॅट मधून क्लास. हे जे रणशिंग फुंकलं गेलंय, खैरेकरांनी आपल्या बाजूने 2 षटकामध्ये तब्बल 30 धावा खर्च केल्यात. या षटकात 14 धावा आल्या, 3 चौकार, की ज्याच्यामध्ये एक चौकार होता अरुणचे, 2 चौकार होते आणि 1 चौकार प्रदीपचा होता. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेण्यात येत आहे. बघा, ही चांगली स्ट्रॅटेजी आहे, कारण जितकं फॉर्म मध्ये तुम्ही जर असाल तर त्या फॉर्म मध्ये जर कॅपिटलाइज करण्यासाठी बॅटिंग पॉवर प्ले घेतला तर तुमची कंटिन्युटी तिथे राहू शकते, तुमचं सातत्य राहू शकतं, तुमचं कॉन्सन्ट्रेट तुम्ही करू शकता. आणि मला वाटतं हे 2 फलंदाज असतील, प्रदीप असेल, अरुण असतील, ते खूप चांगल्या प्रकारे आतापर्यंत त्या खेळपट्टीवर रुळलेत. पार्टनरशिप खूप चांगली पाहायला मिळते. जशी जीवनामध्ये पार्टनर फार गरजेचा असतो, तसं क्रिकेटमध्ये पार्टनरशिप. आपण जर विचार केला तर रोहित शर्मा आणि शिखर धवनची देखील पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. तर 1999च्या दशकामध्ये जर विचार केला आपण तर सौरव गांगुली आणि सचिन रमेश तेंडुलकर यांनी झिम्बाब्वे विरुद्ध जी मॅच होती, अक्षरशः 200 धावा या एकट्या या टीमने 2 खेळाडूंनी पूर्ण केल्या होत्या. या ठिकाणी अशा व्यक्तिमत्वाचं आगमन होते. आमचे सन्माननीय बंधू गणेशजी फडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होते. महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस दलामध्ये ते कार्यरत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जी सेवा दिली जाते मुंबईकरांना ती अविस्मरणीय आहे. पंकज पुन्हा एकदा आपला स्पेल. लाईन चेक करावी लागेल. पंच निर्देशित करतायत. इट इज अ व्हॅलिड डिलिव्हरी. इट इज अ व्हॅलिड डिलिव्हरी. गुड बॉलिंग. हा चेंडू चांगला होता. ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता. 2 षटकामध्ये तब्बल 30 धावा आल्यात. 15चा नेट रन रेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. गुड बॅटिंग.
ओ बिग 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 स्टार चेंडू फरार चेंडू गगन बेदी यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये येतील प्रदीप षटकारासाठी पाठवून द्यायचे मोहम्मद अझरुद्दीन भारताचे माजी कर्णधार अगदी त्या स्टाईलने प्रदीप ठाकरे हा फटका एक्झिक्यूट करतोय फार गरजेचं आहे या ठिकाणी कॅपिटलाइज करणं स्वतःला टायमिंग वर खेळणं कारण काही खेळाडू फक्त ताकदीवर खेळत असतात परंतु काही खेळाडू हे टायमिंग वर खेळतात जसं आमचा भूषण बेरे खेळायचा मी लहानपणी असताना अगदी अंडरआर्म क्रिकेट खेळायचो त्यावेळेस मी भूषण बेरेला बघायचो टायमिंग वर खेळायचे 11 चेंडू 27 धावांवर खेळतोय प्रदीप ठाकरे ओ स्ट्रेट ड्राईव्ह यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते क्षेत्ररक्षक वेगाने येतील 2 धावा प्रयत्न केला जातील दुसरी धाव रिस्की अरुण हा ना आणि मला वाटतं ही विकेट सॅक्रिफाईस होईल गरज नव्हती एक तर धाव घ्यायची असेल तर मग वेगाने धाव घ्यावी लागते परंतु जर मध्ये तुम्ही स्टॉप झाले तर विकेट गेल्याशिवाय राहणार नाही परिणाम भोगावा लागतोय फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला जावं लागतंय अरुण बाद होतोय आता मात्र दिनेश वरकुडे येत आहेत या संपूर्ण टीमची आधारवड हुकमीचा एक्का टुरुक्का एक्का ओ नजर हटी दुर्घटना घडी थोडीशी दरार ठेवली आणि मला वाटतं त्या दोन फलंदाज बाद झालेत चांगली धावसंख्या धावफलकावर असताना दोन सेट फलंदाज चांगले रुळलेले फलंदाज तंबूच्या आश्रयाला घरट्यामध्ये बसलेत आता मात्र मी म्हणेल 10 ते 15 धावा जर दिनेश चांगल्या पद्धतीने खेळला तर त्या दोघांच्याही 10 ते 15 धावा हे एकट्या दिनेशला करावे लागतील आणि समोरच्या प्रदीप ज्युनियरला देखील करावे लागतील प्रदीप सिनियर गेलेत आता प्रदीप ज्युनियर आलेत प्रदीप ज्युनियर ठाकरे पंकज गुड बॉलिंग हो लाईन बघू शकतो स्टंप वरनं पूर्णपणे अगदी जवळून गेलाय असं वाटलं होतं की बॅट इतक्या वरून फिरवली जाते परंतु चेंडूचा आणि बॅट मध्ये अगदी एक वितेचा जरी अंतर असेल म्हणजे विचार करा या ठिकाणी प्रदीप ज्युनियरची नजर थोडीशी मला त्या चेंडू पर्यंत वाटत नाहीये हात ते रीड करत नाहीये पंकजचा सरळ बॅट मध्ये खेळावं लागेल हो वाटलंच होतं बॅट वरून आली चेंडू अगदी मी म्हणेल 3 स्टंप मध्ये फिनिश केला शापूर टेनिस क्रिकेट मध्ये फक्त या पंकज आणि शिवनेरकरांची धावा क्या बात आहे 3 फलंदाज बाद झालेत अग नऊवारी साडी नेसून बायकी दुगडी
महेश ठाकरेचं नाव नेहमीच घेतो, तो घेतो की नाही मात्र मी सातत्याने त्याचं नाव खूप मोठं करत असतो, कारण खरंच त्याचं काम देखील तितकं चांगलं आहे. ज्याचं काम चांगलं त्याचं नाव झालंच पाहिजे, कारण स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारी माणसं ही विलक्षण असतात, विलोभनीय असतात आणि ती सगळ्यांच्या मनात राहतात. चांगली मॅच आहे. 3 फलंदाज बाद झालेत. सचिन पडवल आलेत आणि प्रदीप ज्युनियर बाद झालेत. प्रदीप सिनियर बाद झाले, प्रदीप ज्युनियर बाद झाले आणि अरुण देखील परतले. दिनेश आणि सचिन पडवल. मधु सगळ्यात सिनियर फलंदाज शिवनेरकरांचा या ठिकाणी मधुकर गोलंदाजी मार्कवर. फरडे कंपनी आहेत, बंधू आहोत आणि आमचेच मोठे बंधू आहेत. मधुकर लेग ब्रेक, क्या बात आहे. स्किट झाला चेंडू. या वेळेस गती होती चेंडूला. फ्लायटेड चेंडू टाकला नव्हता, कारण ज्याप्रमाणे शेन वोहन टाकायचे फ्लायटेड चेंडू टाकायचे, परंतु अनिल कुंबळे असे चेंडू टाकायचे फ्लायटेड कमी आणि स्किट करायचा चेंडू. यावेळेस फ्लायटेड आणि क्या बात आहे. फलंदाज दिनेश ढूंढून साजनाच करत राहिलाय, कारण चेंडूच्या अगदी पिचिंग पर्यंत पोहोचत नाहीये. बाईच्या स्वरूपात आमचे हेमंतजी तावडे साहेब या ठिकाणी निर्देशित करतायत, कारण मी म्हणेल आमच्या शहापूर तालुक्यामधील ज्या समुद्रामधील एक हिरा म्हणजे हेमंत तावडे साहेब. नितेश गरत यांनी देखील खूप कौतुक केलं आमच्या हेमंत तावडे साहेबांचं. खेळपट्टीमधून धावू नका कृपया विनंती असेल. नितेश गरत दलखनचे अंपायर त्यांनी देखील काल खरिवली प्रीमियर लीग मध्ये, कामार प्रीमियर लीग मध्ये खूप कौतुक केलं. यावेळेस प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. डायरेक्ट हिट झाला तर फार क्लोज कनेक्शन पाहायला मिळालं असतं. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू फेकी देखील खराब आणि गॅदर करण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेत. 2 धाव मिळतील, ज्या ठिकाणी एकच धाव मूळतः मी म्हणतो धाव देखील नव्हती. विकेट मिळालीच असती जर हातामध्ये चेंडू मधुशा दिला असता तर, परंतु मी म्हणेल स्वतः हातामध्ये न देता डायरेक्ट हिट करायला गेले, कारण रवींद्र जडेजा ज्याप्रमाणे डायरेक्ट हिट करतात कदाचित त्याची सवय त्यांनाही देखील असावी, परंतु रवींद्र जडेजा हे एक स्टंपला देखील हिट करत असतात. रिव्हर्सिव्ह खेळायचा प्रयत्न केला होता. लाईन चांगली आहे. फलंदाज आउट ऑफ द बॉक्स जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु जर चेंडू पर्यंत पोहोचला नाही तर बॅटची हवा येईल मात्र धावा येणार नाही. हवा येऊन चालणार नाही तर धावा येणं गरजेचं आहे. मग त्या धावा कशाही असते ना, धावा येणं, धावफलक सजणं, धावफलक वधारणं आणि धावफलक फुलणं हे फार गरजेचं आहे. तरच मी म्हणेल फलंदाज हा शोभू शकतो. शेवटचा चेंडू असेल. 3च धावा खर्च केल्यात. गुड बॉलिंग. शॉर्ट पिच चेंडू होता. बॅकफुटला गेले. 8 पंच केला चेंडू. यावेळेस बॅटची एज लागून पूर्णपणे डीप थर्डमॅन झोन मध्ये येतील. नशिबाचा संजीवनी देणारा हा चौकार. षटकामध्ये 44 धावा, 11.00 ची सरासरी आतापर्यंत कॉन्स्टंटली पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज रुळण्याचा प्रयत्न करतायत, कारण 3 फलंदाज बाद झाल्यानंतर ज्यावेळेस प्रदीप ठाकरे आणि अरुण बाद झाल्यानंतर, कॅप्टन बाद झाल्यानंतर संपूर्ण जबाबदारी दिनेश आणि या ठिकाणी सचिन पडवलवर आली आणि अशा पद्धतीने 1-2 जरी केलं तरी देखील मी म्हणेल प्रति षटकामध्ये तुमच्या 10 ते 12 धावा येऊ शकतात आणि अजून जर 12 धावा जरी प्रति षटकामध्ये आल्या तरी देखील मी म्हणेल तुम्ही 30 ते 40 धावा या काढू शकतात. आणि 40 धावा ऑलरेडी 44 आहेत, त्याच्यामध्ये जर 40 लागल्या तर 80 हा एक सन्मानजनक स्कोर होऊ शकतो. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे, म्हणजे 18 चेंडू देखील 40 होऊ शकतात. कारण असं म्हटलं जातं की ज्या वेळेस 40 ओव्हरमध्ये जर 250 झाल्या तर उरलेल्या 10 ओव्हरमध्ये तुम्हाला ऍटलीस्ट 200 होणं गरजेचं असतं, कारण स्कोर डबल होणं हे गरजेचं असतं. कारण त्यावेळेस तुम्ही सेट झालेला असता, चेंडूचा पूर्णपणे जो कस असतो तो निघून गेलेला असतो आणि चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल होतो. श्याम येत आहेत 5वं षटक हाताळण्यासाठी. 5वं षटक श्याम फरडे, ते देखील आमचे बंधू आहेत. राईट हँड डाऊन द विकेट. ओ क्या बात आहे. लाईन चांगली आहे. श्यामचा बॉटम हँड
आपण जर बघितला शोल्डर जो रिलीज पॉइंट जर बघितला आपण तर कर्टनी अँब्रोस सारखा रिलीज पॉइंट आहे जे पूर्वी मी म्हणेल 1900 जर विचार केला तर 90 आणि 1980 या दशकामध्ये स्पेशली बॉलिंग करायचे खतरनाक बॉलिंग वेस्ट इंडियन एरा मध्ये होती। ओ क्या बात है, क्या बात है, फलंदाजाला या ठिकाणी साखळ दंडात बांधून ठेवलंय, फक्त बॅट घुमवली जाते परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही। ऑलमोस्ट मी म्हणेल तर खूप इंचेसचा अंतर राहतोय। यावेळेस दिनेशला बॅट फिरवून चालणार नाही परंतु बॅट ही चेंडू पर्यंत घेऊन चेंडू कनेक्ट करणं हे फार गरजेचं आहे। दोन चेंडू निर्धाव ओ लीडिंग एज आणि फलंदाज बाद प्रेशर 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 जो दबाव प्रेशर करू शकत नाही त्याची विकेट गेल्याशिवाय राहू शकत नाही। श्याम बडे क्या बात है। पुढील मॅच असेल किनवली वर्सेस सावरोली, दोन्ही संघाच्या संघनायका विनंती असेल आपण टॉस का बॉस मध्ये यायचं। विला स्पोर्ट्स किनवली वर्सेस ओम साई स्पोर्ट्स सावरोली। चांगली मॅच पुढची असेल परंतु ही मॅच मी म्हणेल दिनेश 3 चेंडू निर्धाव खेळल्यामुळे श्याम फळडेचा आत्मविश्वास इतका वाढलाय मी म्हणू शकेल द मॅन विथ द गोल्डन आर्म ज्याच्या बोटामध्ये जादू कर्टनी अँब्रोस स्टाईलने बॉलिंग करतोय। ओ यावेळेस लॉफ केल्यावर तो टायमिंग प्रॉपर नाही। अनिकेत लकडे वेगाने येतील, एक धाव तर मिळेल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल परंतु 2 धावा कंप्लीट केल्या जाणार नाही। गुड फिल्डिंग अनिकेत लकडे क्या बात आहे। आणि खेळपट्टीवरून मी तुम्हाला 5 वेळा सांगितलं कृपया खेळपट्टीवरून धावू नका नाहीतर पेनल्टी देण्यात येईल। आता जर धावले तर पेनल्टी, कारण सातत्याने तुम्हाला वॉर्निंग दिली गेली आणि ती वॉर्निंग ही शेवटची सूचना असेल। आता विनंती होणार नाही, आता ओनली ऍक्शन होईल। फक्त एक धाव खर्च केले श्याम पडे क्या बात है श्याम। क्या बात है, ऑफ स्टंप वर फिनिश करतोय। टेस्ट बॉलिंग केली जाते आणि फलंदाजाला टेस्ट केले जाते। ज्या क्षणी मी म्हणेल तुम्ही बीट होता ना त्यावेळेस गोलंदाजाला आत्मविश्वास इतका उंचीवर येतो की तो सह्याद्री पर्वताच्या चोटीवर देखील पोहोचू शकतो। फक्त एक धाव खर्च केले आणि एक महत्वाची विकेट दिनेश वरकुडे सारख्या मॅन इन फॉर्मला त्यांनी तंबूच्या आश्रयाला आपल्या घरट्यामध्ये विसवलंय। क्या बात है श्याम। ओ फटका बसलाय ओ मधु आणि जेल टिपलाय मधुच्या हात मध्ये। या ठिकाणी मला वाटतं फेविकॉल आणि श्याम फळडे अशी बॉलिंग करतोय ज्यासाठी तो ओळखला जातो आणि म्हणूनच मी नेहमी म्हणतो आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा आणि आमच्या ठाणे जिल्ह्यात शहापूर नगरीमध्ये जवळील गाव म्हणजे शिवनेरकर यांचीच फक्त आतापर्यंत श्याम फळडेच्या माध्यमातून हवा। कारण नंतर मला वाटतं आमचा विशाल स्पोर्ट किनवली संघ आणि ओम साई स्पोर्ट सावरोली यामधील कोणाची हवा असेल हे पाहायला मिळेल, पण तत्पूर्वी आमची शिवनेरकरांचीच हवा आहे। जबरदस्त बॉलिंग 5 षटकाच्या समाप्तीनंतर 45 धावा मी प्रेडिक्ट केलं होतं की ऍटलीस्ट 70 ते 80 धावा होतील, परंतु 4 षटकामध्ये 44 असताना या षटकात फक्त एक धाव खर्च केली श्याम बंधू यांनी, श्याम फळडे यांनी। क्या बात आहे, जबरदस्त बॉलिंग। ओ क्या बात है मधु, फिरकीचा जादूगर जिसे कहते हैं मधुकर। अगदी मी म्हणेल मिश्रणयुक्त बॉलिंग केली जाते। शेनवॉन स्टाईलने बॉलिंग करतात आणि कधी कधी अनिल कुंबळे टच देखील पाहायला मिळतो। ओ जबरदस्त बॉलिंग, बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट। पहिल्या षटकामध्ये देखील मला वाटतं मधुने फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या
आणि या दुसऱ्या स्पेल मध्ये मधू 2 चेंडू हाताळत निर्धाव चेंडू. शिवनेरकर यावर्षी खूप चांगल्या फॉर्म मध्ये. रिकमोडी या ठिकाणी देखील त्यांनी पारितोषिक मिळवलं. शॉर्ट पिच चेंडूला यावेळेस फक्त दिशा द्यायची होती, परंतु फलंदाज आक्रमण करायला जातोय. आक्रमण कधी करावं, कोणत्या चेंडूवर करावं, याला देखील मी म्हणेल क्रिकेट सेन्स असायला हवा. फलंदाजाला फक्त दिशा द्यायची होती, परंतु आक्रमण करण्याच्या प्रयत्नात पीठ होतोय. 3 चेंडू पीठ. ओ यावेळेस विकेट किपर मिस होते, परंतु बॅकअपला क्षेत्ररक्षक होता. थर्ड मॅन झोन मध्ये डीप थर्ड मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण. वाईड असेल, वाईड +1 बाईकच्या 2 धाव मिळतील. 47 धावा धावफल कव्हर. ओम साई स्पोर्ट्स सावरोली वर्सेस विशाल स्पोर्ट्स किनवली पुढील सामना. हा विला स्पोर्ट किनवली. आडव्या बॅटने लॉक करण्याचा प्रयत्न पदराला इथे दाखवलं होतं आणि 22च्या स्वरूपात 1 धाव मिळेल. 22च्या स्वरूपात 1 धाव मिळेल. धावा कशाही असतो, धावा येणं गरजेचं आहे आणि त्या धावा येत आहेत. त्या सातत्याने मी म्हणेल बॅटने कमी आणि बाईज असेल, लेग बाईज असेल, वाईड असेल, या माध्यमातून येत आहेत. मधू चांगली बॉलिंग करतोय. फक्त 3 धावा खर्च केल्यात मधूने. 4 चेंडू आतापर्यंत चांगले हाताळले. हो क्या बात आहे. ढूंढो ढूंढो रे साजना. बॅट्समनला मला वाटतं साजन मिळत नाही, कारण लवकरात लवकर शोधायचं असेल तर या वीक मध्ये शोधा. बॅट्समनला कनेक्टिव्हिटी पाहायला मिळत नाही, कनेक्शन पाहायला मिळत नाही. आणि कनेक्शन पाहायचं असेल तर बॅटचा संपर्क तर चेंडूशी येणं गरजेचं आहे, कारण चेंडू आणि फळीचा रणसंग्राम म्हणजे क्रिकेट. आणि क्रिकेटमध्ये जर तुम्ही चेंडू बॅटवर कनेक्ट करू शकत नाही तर प्रश्नचिन्ह आहे की तुम्ही कोणत्या दर्जाचे फलंदाज आहात. कारण फलंदाज हा फक्त चेंडू आणि फळीचा संगम करणारच असतो, तो चेंडू आणि फळीचा विदाऊट संगम करणारा नसतो. जसं नदीचं पाणी समुद्राला जातं त्यावेळेस ती नदी पूर्ण होते, तसं तुम्ही देखील पूर्ण अपूर्ण आहात. ओहो, लाईन चेक करावी लागेल. लेग स्टंपच्या बाहेर पंच निर्देश करतात. वाईड असेल. मधू थोडासा आउट ऑफ द बॉक्स जाण्याचा प्रयत्न करतोय, स्किट करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु मी म्हणेल फ्लायटेड चेंडू जर टाकला तर एक चांगला ऑप्शन होऊ शकतो, विकेट मिळू शकते, चेंडू हवेमध्ये उडू शकतो. हो, यावेळेस फ्लायटेड चेंडू होता. फलंदाज शफल झाले, धावतायत कुठे, चेंडू फेकतोय कुठं, आणि या ठिकाणी विकेट किपर क्या बात आहे. कराल तर मी म्हणेल तुम्ही मॅच जिंकू शकत नाही. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जरी 10 आल्या आणि नंतरच्या 5 ओव्हरमध्ये जरी 70 आल्या तरी देखील मी म्हणेल तुम्ही मॅच जिंकू शकता. चला, ओम साई स्पोर्ट सावरोली टॉस साठी यायचंय आणि विलास स्पोर्ट किनवली टॉस साठी. चला, सोपन फळडे. स्कीट होतोय, क्या बात आहे. क्लीन बॉल. 4 मुंद्यात चित केलंय फलंदाजाला आणि 7वा फलंदाज या ठिकाणी. लिटिल मास्टर यांचा आज वाढदिवस आहे. मनापासून नवा गंध नवा आनंद दिनेश निर्माण करीत प्रत्यक्षाने यावा. नव्या सुखाने नव्या व्यापारांनी आनंद शतगुणित व्हावा.
आणि यावेळेस आपला क्लास दाखवलाय. चेंडू फरार, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे डीप थर्डमॅन झोन मध्ये येथील संघर्षमय चौक. इन्फिनिटी शुभेच्छा, ब्लेसिंग. या 4 धाब्यांनी धावसंख्येला आकार, धावसंख्येत अव्वल कव्हर 53 धाबा. ऍटलीस्ट 60 पर्यंत जरी पोहोचले तरी एक चांगली मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. विलासपूर किनवली संघाचे सगळे खेळाडू पुढील मॅच आहे समालोचन कक्षाच्या समोर येऊन आपण उभं राहायचंय. ऑन ड्राईव्ह, क्या बात आहे. फुललेंचा चेंडू, फुललेंचा खोदून काढलाय अनिकेत लकडे, क्या बात आहे. जबरदस्त फिल्डिंग, चित्तेच्या गतीने आले आणि अनिकेत लकडे आपला क्लास दाखवते. 2च धावा मिळतील. 2 धाव्यांनी धावसंख्येला आकार, 55 धावात अव्वल कव्हर. हॅलो, सावरोली संघाचा कर्णधार आणि किनवली संघाचा कर्णधार. हो, प्लेइंग अँड मिस, प्लेइंग अँड मिस पूर्णपणे बीट होतोय. चांगली बॉलिंग, 55 धावा अव्वल करून किती झाल्यात. गणेशजी फरडे यांना विनंती करतोय की आपल्या टॉससाठी यायचं आहे. उलटा चेंडू, यावेळेस विकेट काढण्याचा प्रयत्न हवेमध्ये असेल. जेल होईल का, परंतु जेल होणार नाही. नो मॅन्स लँड मध्ये इनफिल्ड कव्हर केली आणि 2 धावा मिळतील. या 2 धावांनी धावसंख्येला आकार, धावसंख्या अव्वल कव्हर पाहायला मिळते 57. चांगली धावसंख्या आहे, सन्मानजनक स्कोअर तर पोहोचलाय. एक फक्त चेंडू राहिलाय आणि एका चेंडूवर चांगली मॅच इनिंग फिनिश करायची असेल तर चौकार षटकारासाठी जावं लागेल. हो, स्लाइस केलाय, फटका चांगला आहे. चेंडू डीप स्वीपर मधून चांगलं क्षेत्ररक्षण, डीप आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जोगीच्या माध्यमातून 2 धावा, तिसरी धाव देखील कंप्लीट आणि तिसरी धाव नाही होणार कंप्लीट. 60 करायचे, 59 झाल्यात. 60 धावा. मानसिक रित्या जर विचार केला तरी चांगली मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. जाऊया आपण रिकी गाडे सरांकडे. ओव्हर टू टॉस बॉक्स. टॉस बॉक्स कक्षामध्ये सर्वांचं स्वागत. मी विनंती करतोय की किनवली संघाचा कर्णधार, आमच्याकडे गेस्ट सुद्धा आहेत गणेशजी फरडे, यांच्या शुभ हस्ते अरुणजी भोईर सर आणि अजय दवणे यांच्या दरम्यान टॉस होतोय. सावरोली वर्सेस किनवली. या ठिकाणी किनवली संघ नाणेफेक जिंकतोय. प्रथम निर्णय काढवायचा सर. फलंदाजी. ओके, फलंदाजी. एक नौका संघ समोर आहे. सावरोली संघ नक्कीच लीग मध्ये पहिल्यांदा सामील झालेला आहे. आपण चेरवली चॅम्पियन ट्रॉफी खेळताय. सीपीएल तर आपण खेळलेले आहात, पण चॅम्पियन ट्रॉफी नवीन पर्व आहे. सुरुवात चांगली करावीशी वाटेल. नक्कीच दर्जेदार खेळाडू आपल्याकडे आहेत. एक स्ट्रॅटेजी, एक प्लॅनिंग नक्कीच माइंड मध्ये असेल, तो माइंडसेट बनवून आला असाल. कर्णधार म्हणून काय वाटतं? नक्कीच संघ जरी नौका असेल तरी क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाला अंडर एस्टिमेट करणं ही सर्वात मोठी चुकी असते. तरी आम्ही त्यांना अंडर एस्टिमेट करणार नाहीत, परंतु चांगली फलंदाजी करून जास्तीत जास्त धावा करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. नक्कीच 7 षटकांचा सर सामना आहे, तरी किती धावांपर्यंत आपण मजूर मारू शकता? आपल्या बॅटिंगवर आपल्याला कॉन्फिडन्स असेल, किती धावांपर्यंत टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल? 85 ते 90 धावांचं आमचं टार्गेट त्यांच्या समोर असेल. नक्कीच अजय, टॉस तुम्ही गमावलेली आहे, तुम्हाला पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करायचंय. 80 ते 90 धावांपर्यंत टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्या मनोगतामध्ये सांगितलं. नक्कीच आपला एक नौका संघ आहे. चेरोली प्रीमियर लीग आपण बघितली असेल, चॅम्पियन प्रीमियर लीग बघतोय आपण. पहिलं पर्व आहे. आपला एक नौका संघ आहे. नौका संघ, परंतु क्रिकेटमध्ये कोणी नवीन कोणी एक्सपिरियन्स असं मानलं जात नाही, कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. काय वाटतं तुला? सर नक्कीच नौका संघ असला तरी आमच्याकडे खूपच गोलंदाज उत्कृष्ट आहेत आणि या गोलंदाजीच्या जोरावर आम्ही कमीत कमी धावा किनवली संघ करेल याचा प्रयत्न आम्ही करण्यासाठी प्रयत्न करू. नक्कीच कॉन्फिडन्स आहे. नवीन संघ आहे. दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतो. ऑल द बेस्ट फॉर गेम.
धन्यवाद. ओव्हर टू दत्तात्रय फरडे सर. हॅलो. नक्कीच या ठिकाणी मुंबई पोलीस दलात कर्मचारी असलेले गणेशजी फरडे यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. मी पिंटू शहांना विनंती करतो की गणेशजी फरडे मेजर यांचं आपण सन्मान चिन्ह देऊन येतोचे स्वागत करायचं. आपण आलात नक्कीच या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सन्मान चिन्ह देऊन पिंटू शहा यांच्या शुभ हस्ते गणेशजी फरडे मेजर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. वळूया सामन्याकडे. धन्यवाद. गणेश फरडे यांचं स्वागत केलं जात आहे. चांगली सन्मान चिन्ह या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि प्रत्येक आलेल्या अतिथींचं स्वागत करणं म्हणजे क्रमप्राप्तार्थ आणि चॅम्पियन प्रीमियर लीगच्या वतीने स्वागत केलं जाते. धन्यवाद. वळूया सामन्याकडे. धावा आहेत धावफलकावर 59 आणि 60 धावांचं टार्गेट असेल ते शिवनेर संघासमोर. सलामीची जोडी मैदानात येते शिवनेर संघाची. सोपान आणि मधुकर एक अनुभवी जोडी आहे. सोपानचा खेळ नक्कीच या शहापूर तालुक्यामध्ये आम्ही बघतोय. असे दर्जेदार असा क्वालिटीचा ऑलराऊंडर खेळाडू आहे. शिवनेर संघ एक नावाजलेला संघ आहे. चांगली बॅटिंग ऑर्डर आहे. 60 धावांचा टार्गेट समोर आहे. पहिला सामना गमावला होता खरी संघानं. पहिल्या ज्या स्टार्टनं सुरुवात केली होती प्रदीपनं त्या स्टार्टला एक्झिक्यूट करणं तरी मिडल ऑर्डरला जमलं नाही. त्यामुळे 60 धावांपर्यंत मजल मारण्यात आली. परंतु हे टार्गेट डिफेंड करण्यासाठी चांगली आता गोलंदाजी करावी लागेल. चांगली बॉलिंग परफॉर्मन्स दाखवावं लागेल. परंतु बॅटिंग मध्ये दमखम आहे शिवनेर संघाचे दोन सलामीवीर सोपान आणि मधुकर. मधुकर इज ऑन स्ट्राईक. पहिला गोलंदाज येतोय प्रदीप ज्युनियर द मॅन फ्रॉम खैरे. 60 धावांचं लक्ष टार्गेट सेट करण्यासाठी चेस करण्यासाठी या ठिकाणी जोडी मधुकर आणि सोपान. पहिला चेंडू. लेट्स प्ले. या वेळेस हाफ ट्रॅकर चेंडू भिरकावून दिला लेग साइड. वॉट अ शॉट टुवर्ड्स द कॉर्नर रिजन फॉर 4 रन्स. 4 धावा खातं उघडलं जात आहे शिवनेर संघ. महाराष्ट्र माझा, संतांचा महाराष्ट्र, गाडगे बाबांचा महाराष्ट्र, लोकमान्य टिळकांचा महाराष्ट्र, नक्कीच सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न यांचा महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं क्रिकेटचं पर्व टेनिस क्रिकेटच्या रूपानं चॅम्पियन ट्रॉफी प्रीमियर लीगचं आयोजन चेरोली नगरीमध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज प्रदीप. या वेळेस स्लॉट मध्ये चेंडू आहे. टायमिंग सुरेख साधलाय. 30 यार्डच्या बाहेर चेंडू भिरकावून दिलाय. वन बाउन्स लॉंग ऑन झोन मध्ये सीमारेषे. शिवरायांचे आन गाठ बांधून घे काळदाशी अशी जी सुटणार नाही. याग स्वराज्याची जी विजणार नाही. मी धगधगदा प्राण स्वराज्याचा मरणार नाही. शिवछत्रपतींच्या कार्याला शब्द माझे पूर्ण नाही. पुढचा चेंडू. यावेळेस हाफ ट्रॅक नक्कीच यॉर्कर चेंडू होता. चांगला अटेम्प्ट केलं गोलंदाजानं. दरम्यान स्ट्राईक रोटेट केली जाते. सिंगल ऑफसाईडच्या दिशेनं. सेले मिड ऑफच्या दिशेनं एक धाव मिळते. धावसंख्या 1 वाढते. 9 धावा. नक्कीच मंजिले मिले या न मिले तो मुकद्दर की बात है, लेकिन आप कोशिश भी ना करो ये तो गलत बात है. टार्गेट समोर आहे. प्रयत्न करणं गरजेचं असेल खैरे संघासाठी. चांगली फलंदाजी या ठिकाणी करावी लागेल शिवनेर संघाला ही जर मॅच जिंकायची असेल तर. दोन्ही संघ विजयाच्या ईर्ष्याने खेळतायत. जो जिता वही सिकंदर. जो मैदानावर चांगली कामगिरी करेल तोच मात्र सिकंदर ठरत असतो. यावेळेस मात्र फलंदाज सोपान स्ट्राईकचा बार सांभाळतोय. दरम्यान गोलंदाज प्रदीप. यावेळेस बॅटची नक्कीच बॅट सिंगल मिळतीये एक्साइडच्या दिशेनं. ग्लान्स केला चेंडू. चांगलं टायमिंग साधलं गेलं नाही परंतु एक धाव मिळतीये शिवनेर संघाला. धावसंख्या 1 वाढतीये. धावफलकावर धावसंख्या 10. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. वेल बिगिन इज हाफ डन. चांगली सुरुवात. अगर आगाज अच्छा हो तो अंजाम ही अच्छा होता है. सुरुवात तुम्ही चांगली करून दिली आहे. 60 धावांचं टार्गेट आहे आणि
नक्कीच मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकामध्ये ज्या रिक्वायर्ड रन रेटची आवश्यकता आहे त्या रिक्वायर्ड रन रेटने दोन्ही फलंदाज खेळतायत. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रदीप टू मधुकर एक्सपिरियन्स बॅट्समन मधुकर फुल टॉस चेंडू नक्कीच फ्रंट पुढे येऊन भिरकावून दिलाय. कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय सी मारेशे पार ब्रँडेड सी फ्रंट फुटर येऊन चेंडू ड्राईव्हच्या दिशेनं ऑफसाईडच्या दिशेनं कव्हर रिजन मध्ये चेंडू भिरकावून दिला 4 धावांनी. हे क्लास क्रिकेटचं मादक सौंदर्य तुमच्या क्लासवर डिपेंड असतं. बिकॉज फॉर्म इज टेम्पररी पण क्लास इज परमनंट. क्लास दाखवतोय मधुकर आपल्या बॅट मधनं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज प्रदीप यावेळेस पुन्हा एकदा टायमिंग साधला जातोय. वाईडिश मिड ऑन झोन मध्ये शेल टिकण्याचा प्रयत्न होता प्रयत्न फसला. चेंडू जातोय सावकार शकला नाही. झेल टिपू शकला नाहीये. हॅलो पुढचा चेंडू पुन्हा एकदा सोपान रिव्हर्सिव्ह स्विच फिट करण्याचा प्रयत्न होता प्रयत्न फसला. नक्कीच बॅट पॅड पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. सिंगल स्ट्राईक रोटेट केली जाते. एकीने धावसंख्या पोहोचती आहे. नक्कीच रेफरल रिव्ह्यू मागितलेला आहे या ठिकाणी खैरे संघानं. थर्ड अंपायर डिसिजन कीच आमचे थर्ड अंपायर सुद्धा या ठिकाणी स्वप्नीलजी गांगड नक्कीच थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग आहे. हॅलो आउटसाइड ऑफ द लेग स्टंप नॉट आउट. नक्कीच धावसंख्या आहे 1 धावेनं 19 धावा. पुढचा चेंडू नक्कीच चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल कारण टार्गेट छोटा आहे. ते टार्गेट डिफेंड करण्यासाठी विकेट्स मिळवावे लागतील खैरे संघाच्या गोलंदाजांना. गोलंदाज नरेश पुन्हा एकदा गोलंदाजाच्या मार्कवर सज्ज आहे. यावेळेस पुन्हा एकदा फलंदाज मधुकर. आता मात्र पुन्हा एकदा प्रयत्न फसला. पंचांकडे अपील केली. अपील फेटाळून लावली लेग साईडच्या दिशेनं की शॉर्ट लेग मध्ये चेंडू फील्ड केला गेला. 1 धाव मिळते चेंडूवर. धावसंख्या 1 वाढतीये 20 धावा. नक्कीच थेंबे थेंबे तळेस असे 1-1 धाव तुम्हाला नक्कीच विजयाच्या समीपी येत असते. विजयाच्या दिशेनं आगेकूच करताना शिवनेर संघ. परंतु आता मात्र जर विकेट मिळवली नाहीये तर मात्र समीकरण बदलू शकतं. विकेटच तारू शकतात खैरे संघाला या सामन्यामध्ये. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज नरेश टू सोपान. सोपानच्या बॅट मधनं क्लासिकल मॅग्निफाईंग यूज मॅक्झिमम षटकार 6 धावा. सहा धावांनी धावसंख्या वाढतीये. धावफलकावर धावा सजल्या जात आहेत 26 धावा. नक्कीच 26 विदाउट विकेट. सुरेख सुरुवात. उत्कृष्ट पार्टनरशिप सोपान आणि मधुकरच्या दरम्यान पुढचा चेंडू. या वेळेस हाफ ट्रॅकर चेंडू ऑफसाईडच्या दिशेने ड्राईव्ह. सुरेख फटका. नेत्रदीपक फटका. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर 4 रन्स 4 धावा.
अतिशय क्लासिकल असा फटका बॅट मधनं बघतोय आपण सोपानच्या 4 धावांनी धावसंख्या वाढतीये धावफलकावर सस्ती जाती आहे 30 धावा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओ यॉर्कर चेंडू हेलिकॉप्टर शॉट बघायला मिळालाय चेंडूवर परंतु निर्धाव कोणत्या प्रकारची धाव नाहीये नक्की सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळतंय सोपानकडनं कोणत्या प्रकारची जोखीम पत्करली जात नाहीये कारण एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होती आणि स्वतःच्या नक्कीच मनगटातील जोर दाखवताना प्रयत्न दिसतोय सोपानचा चांगली बॅटिंग आतापर्यंत नक्कीच पुढचा चेंडू दरम्यान या वेळेस पुन्हा एकदा नरेश ओ चांगला फटका टॅप शॉट चांगला पूल बघायला मिळतो लेग साईडच्या दिशेने चेंडू जातोय सी मारेशे पार चौकार 4 धावा आणि चांगली सुरुवात चांगली बॅटिंग एकदम सुरेख पद्धतीनं जर बोनस मिळवायचा असेल तर 15 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे जर बोनस गुण मिळवायचा असेल शिवनेर संघाला तर 15 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता असेल अतिशय सुरेख प्रकारची फलंदाजी दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान दिसते धावसंख्या धावफलकावर आहे 34 यावेळेस तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज प्रदीप पुढचा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू सुरेख फटका लेग साईडच्या दिशेनं ज्याकडून फिल्डिंग मिस्टेक होती आहे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत या मैदानावर एक पर्वणी आहे प्रत्येक असा खेळाडूला सलग जर बॅक टू बॅक 3 षटकार लागले तर राऊफ शेख यांच्याकडनं 501 रुपयाचं बक्षीस आहे कॅश प्राइज आहे प्रत्येक टीम साठी आजच्या दिवसात नक्कीच ते व्यासपीठावर जोपर्यंत आहेत तोपर्यंत 500 रुपयाचं बक्षीस लागू आहे बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी यावेळेस पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रदीप मधुकर ओ चांगला असा स्लॉग स्वीप बघायला मिळतो लेग साईडच्या दिशेनं नक्कीच स्क्वेअर लेग झोन मध्ये चेंडू चालू आहे सी मारेशे बार ब्रँडेड चौकारच्या पुढचा चेंडू 12 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता असेल बोनस साठी पुढे खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने चेंडू येतोय वाईडिश लॉंग ऑफ झोन मध्ये चेंडू 1 धाव कंप्लीट केली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जात आहेत या 2 धावांनी धावसंख्या वाढतीये स्कोर मूव्ज ऑन 42 रन्स 42 धावा नक्कीच विजयाच्या दिशेने आगेकूच करताना दिसतोय शिवनेर संघ चांगली बॅटिंग आतापर्यंत नॉट आउट पार्टनरशिप या ठिकाणी बघायला मिळते ब्लॉक होलचा मारा चेंडू या ठिकाणी फील्ड केला जातोय एकदम मिळते चेंडूवर धावसंख्या होती आहे धावफलकावर 43 नक्कीच चांगली बॅटिंग आतापर्यंत एक एक पाऊल पुढे टाकत हे टार्गेट चेस करण्याचा आता मात्र चेंडू यष्ट्यांवर आदळतो यू मिस आहे त्रिफळा उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय आणि सोपानच्या रूपाने
नवीन फलंदाज येतोय दीपक. नक्कीच चांगली गोलंदाजी. आता मात्र कमबॅक करतोय प्रदीप. चांगला चेंडू होता, अतिशय सुरेख दर्जावर टप्प्यावर पडला. 9 चेंडू मध्ये 17 धावा जर काढल्या तर बोनस मिळू शकतो शिवनेर संघाला. तो प्रयत्न असेल, प्रयत्नांती परमेश्वर. तुम्ही प्रयत्न करत राहा, एफर्ट्स टाकत राहा. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही कळे. 9 चेंडू मध्ये जर 17 धावा काढल्या तर मात्र शिवनेर संघ बोनस गुण मिळवू शकतो. गोलंदाज आहे किशोर. 4थं षटक. पहिला चेंडू. सामना करतोय फलंदाज दीपक. या षटकातील पहिला चेंडू. लेफ्ट हँड बॉलर. ओ पुन्हा एकदा या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर डाव्या एष्टीच्या बाहेर राहतो. पंचांचा वाईटचा इशारा. हेमंत आवडे सर चांगली पंचगिरी आजच्या दिवसामध्ये. सकाळच्या 17 पासून आपण बघतोय वाईट चेंडू. नक्कीच एक धाव ऍड केली जाते. धावसंख्या होती धावफलकावर 44. आता मात्र 9 चेंडू 16 धावांची आवश्यकता बोनस साठी. चांगला फटका आहे, टायमिंग चांगला आहे. डाऊन द बॉल. झेल सुटण्यात नाही, झेल टिपला जातोय. कॅचेस विन द मॅचेस. चांगला झेल. देर आले की दुरुस्त आहे. चांगला झेल टिपतोय. मधुकर आणि सोपान माघारी परतल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात येतोय महेश. 8 चेंडू मध्ये 16 जर धावा काढल्या तर मात्र बोनस मिळू शकतो. अजूनही बोनसच्या आशा पल्लवीत आहेत शिवनेर संघाच्या. चांगली गोलंदाजी होतीये गोलंदाज किशोर कडनं. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवतोय. अतिशय सुरेख यानंतरची मॅच बघायला मिळेल. सावरोली वर्सेस किनवली. पुन्हा एकदा शफल येऊन लेग साईडच्या दिशेनं डोक्यावरनं चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार. 4 धावा. आमच्या डीजे माध्यम महेश ठाकरे यांच्याकडून केला जातोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. ओ लोवर फुल टॉस. नक्कीच बीमर आहे. पंचांचा नोचा इशारा आहे आणि धावबाद. नक्कीच नो चेंडू होता परंतु विकेट सुद्धा मिळतीये.
आता मात्र 3 चेंडू आणि 2 धावा बोनस साठी. नक्कीच मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं आल्याणी वर्सेस खैरे मॅच झाली आणि त्या मॅच मध्ये 3 विकेट्स आवश्यक होत्या आणि 3 धावांची आवश्यकता होती बोनस वाचवण्यासाठी. त्या 3 विकेट्स नितीन निमसे सिनियर यानं मिळवल्या आणि बोनस गुण मिळवला. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. द गेम ऑफ अनसर्टेनिटी. पुढचा चेंडू यावेळेस बॅटची एज घेऊन चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं जातोय. सिंगल कंप्लीट केली जाते. ट्राय टू सेकंड रन बट स्टील ऑन सिंगल. एक धाव ऍड केली जाते. धावसंख्या होती आहे 59. स्कोर लेवल. एका धावेची आवश्यकता असेल. जर मॅच टाय झाली, प्रत्येक संघांना सूचना आहे, तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. या लीग मध्ये असा नियम आयोजकांनी बनवलेला आहे, डिक्लेअर केलेला आहे अगोदरच. एका धावेची आवश्यकता. सामना बरोबरीत आहे. बोनस मिळवण्यासाठी 2 चेंडू मध्ये एका धावेची आवश्यकता. वाईड चेंडू आणि विजय संपादन करून बोनस गुण आणि विजय संपादन केलाय शिवनेर संघानं. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन, धन्यवाद. खैरे संघ तुमचं कौतुक असेल. मॅच जिंकतोय शिवनेर संघ. यानंतरचा होणारा सामना विलास स्पोर्ट्स किनवली वर्सेस ओम साई सावरोली. सावरोली संघानं नाणेफेक गमावली. किनवली संघानं नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या पुढील आवाज द व्हॉइस ऑफ डोळखाम, या शहापूर तालुक्याचा मान, अभिमान, सन्मान, समालोचक या ठाणे जिल्ह्यातील एक ज्यांचं समालोचन म्हणजे एक मादक सौंदर्य असतं. प्रत्येक लीग मध्ये आम्ही त्यांना आदर्श मानतोय. आमचे मित्र दत्तात्रय फडे सर, मॅन फ्रॉम डोळखाम.